अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. जेव्हा जेव्हा स्वामी सेवा आपण सुरू करतो, अगदी नवीन स्वामी सेवेकरी, जुने स्वामी सेवेकरी, आता नवीन आणि जुने याच्याबद्दलची आधीच क्लिअर करते की जे नव्याने स्वामी सेवेत आले त्यांची महाराज परीक्षा बघता, जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांची तर खूप जास्त बघता. स्वामी सेवा करत असताना घरात भांडण, कटकट, त्रास का होतो? ताई अगं आम्ही सेवा केली, आता नुकतीच आमची सेवा झाली आणि घरात भांडण झाले. जशी जशी मी स्वामी सेवा करायला लागली माझ्या घरातले भांडण अजिबात म्हणजे खूप वाढले. काय कारण आहे? स्वामी सेवा करून भांडणं होता का? तर त्या संदर्भातली आज आपण माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याचं खूप सारा असा बँक बॅलन्स, तो बँक बॅलन्स म्हणजे कुठला? तर कर्माचा. कर्माचा बँक बॅलन्स घेऊन तो जन्माला येतो. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण खूप काही घेऊन येतो आणि हे आपलं पूर्वसंचित आहे. कितीही नाही म्हणा, पण ह्या गोष्टीला आपण टाळू शकत नाही. एखाद्याच्या आयुष्यात कधी तो देवाला हात जोडत नाही, कुठला वार पाळत नाही, कधी कुठल्या देवाचं काहीच त्याला माहिती नाहीये, पण त्याच्या आयुष्यात लय सुख आहे. कारण तो मागच्या जन्मात खूप त्याचे चांगले कर्म होते. अगं ताई, मागचा जन्म असतो का? तर त्यांनी नक्कीच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचावा, म्हणजे त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला कधीच देवपूजा नाही, कधी वार पाळणं नाही, कधी काही नाही, काही नाही, काही नाही, त्याच्या आयुष्यात सगळं, त्याच्यावर चारण्याचं कर्ज नाही आणि आम्ही एवढं देवपूजा करतो, एवढी सेवा करतो, आमच्यावर इतके कर्ज येत आहे की आम्ही कर्ज 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 याच्यातच आमचं आयुष्य चाललंय. असं का घडत असावं? तर बघा, आपण आधी जन्माला येतो तेव्हा नक्कीच काहीतरी आपलं पूर्वसंचित घेऊन येतो. एखाद्या व्यक्तीचं असं असतं की बघा, तो भले काही देवाचं करत नाही, तो कुठले वार पाळत नाही, तो सगळ्यांना शिव्या देतो, तो सगळ्यांचं वाईट करतो, प्रत्येकाची निंदा नालस्ती तो करत असतो, पण तो त्याचे कर्म खराब करतो. कारण जेवढ्या चांगल्या गोष्टीचा बँक बॅलन्स त्याचा एवढा असेल आणि जर ह्या जन्मात जर तो असं वाईट बोलणं, एखाद्याला त्रास देणं, निंदा नालस्ती करणं, ह्या गोष्टींमुळे तो त्याचा कर्माचा बँक बॅलन्स, वाईट कर्माचा बँक बॅलन्स वाढतो आहे आणि जो काही घेऊन आलेला आहे त्याच्यामुळे तो आयुष्य जगतोय, पण इकडे कर्माचा बँक बॅलन्स वाढतो, त्याचा इकडे वाईट कर्माचा बँक बॅलन्स कमी होतोय. मला एक सांगायचं, सॉरी, बँक बॅलन्स तो वाढतो आहे. आता हे तुम्हाला एवढं एवढं उदाहरण का देते आहे? काही गोष्टी क्लिअर करा. काही काही लोकांना आहे ना आयुष्यात, आता मी लग्न झाल्यावर बघा, लग्न झाल्यावर सुरुवातीचा काळ खूप संघर्षाचा असतो. म्हणजे वेळ ऍडजस्ट नाही होत, मॅनेजमेंट नाही होत, आपल्याला ते समजून नाही घेत, त्यांना आपण समजून नाही घेत, किंवा लग्न झाल्या झाल्या दुःख आले, संकट आले, वेदना, त्रास, शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट आले आणि सुरुवातीचे 5-7 वर्ष खूप वाईट गेले. पण त्या वाईट कष्टातून, वाईट मार्गातून, ह्या आलेल्या वेळेतून आपले नक्कीच चांगले दिवस येतात. दिवस बदलायला वेळ लागत नाही, लक्षात ठेवा. पण काही काहींचं असं असतं ना की सगळं चांगलं होतं, फ्लॅट होता, घरदार होतं, चांगली नोकरी होती, अगं त्याचं केवढं चांगलं होतं आणि बघ त्याचं आता काहीच राहिलं नाही. का? आणि मग त्याच्यासाठी त्या परमेश्वराला आधी आभार माना की देवा, तुम्हाला दुःख संकट आत्ताच देतोय, मी तरुण आहे, मी सक्षम आहे, मी सगळ्या गोष्टी फेस करू शकतो, तू आत्ताच मला दुःख संकट देतोय. वयाच्या 50व्या वर्षी ते हाल भोग भोगण्यापेक्षा तरुणपणातच परमेश्वर आपले भोग भोगून घेतात. महाराजांकडे आल्यावर महाराज तुमच्या शरीराची, तुमच्या मनाची, तुमच्या कर्माची शुद्धीकरण करतात. म्हणजेच काय? जो स्वामी सेवा, आता बघा, काही काही लोक खूप चांगले असतात की एका पारायणात त्यांना अनुभव येतो, काही काहींचे 108 पारायण झाल्यावर अनुभव येतो, कारण त्यांचे ते कर्म आहे. आपले कर्म काय आहे, आता मागच्या जन्मात काय केलं होतं ते कोणालाच काही माहिती नाही आहे. आता आपण स्वामी सेवेत आल्यावर आपल्याला खूप अडचणी येतात. स्वामी एकतर तर ती स्वामी सेवा करू वाटत नाही सगळ्यात आधी. म्हणजे लोक संकल्पयुक्त सेवा करता आणि अर्धवट सोडून देतात. गावालाच गेलो, काहीतरी अडचणच आली, तर गावालाच गेलो, गावालाच जायचंय, यात्रेलाच जायचंय, मग सेवाच पूर्ण झाली नाही. तुम्ही संकल्प केला की नाही? मग त्या संकल्प करायला तुम्ही बांधील आहात. तुम्ही महाराजांची सेवा करताना, आता समजा, म्हणजे सगळ्यात आधी तर हे चुकतं की संकल्प करता, अर्धवट पारायण करता, मग इच्छा तुमची कशी पूर्ण होईल? दुसरं, मी सेवा करत असताना देवा तू माझं चांगलं कर, पण तू ह्या विश्वाचं कल्याण कर. बरेच लोक एखाद्याचं वाईट व्हावं, म्हणजे आता अशाही कमेंट्स येतात कधी कधी, बोलू नये, की म्हणजे मेल्स येतात, खरं सांगते, कमेंट्स येतात की मला आवडत्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे, पण त्याचं ऑलरेडी लग्न झालं आहे. तर मग अशी गोष्ट तुम्ही परमेश्वराकडे कशी मागू शकता? एखाद्या बाईचा संसार तुटून आपण तिकडे जाणं कितपत योग्य आहे? किंवा
एखादा मुलगा म्हणजे एखादं नातं असं आहे की जे जमूच शकत नाही, तरी आम्हाला लग्न करायचं आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही सेवा करताय, नक्कीच तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल. कारण कोणाच तरी वाईट चितवून तुमचं कधी चांगलं होऊ शकत नाही. हा कर्माचा सिद्धांत आहे. हां, देवा मला मुलं-बाळ होऊ दे किंवा माझं घर होऊ दे, माझं लग्न होऊ दे, असं तुम्ही करा ना. तुमच्या स्वतःच्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही नवस करावा, तुम्ही सेवा करावी. नक्कीच, पण त्या सेवेमध्ये त्या अडचणी म्हणजे त्या गोष्टी करत असताना अर्थात तुम्हाला अडचणी येणार. कारण जसं तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, की आपण जेव्हा स्वामी सेवा करत असतो, तेव्हा महाराज आपलं सगळं शरीर शुद्धीकरण करत असतात. मनाशी होते, कर्माशी होते. जोपर्यंत तुमचा पापाचा भोग कमी होत नाही, तोपर्यंत तुम्ही महाराजांच्या जवळ जाणार नाही. महाराजांच्या जवळ जाण्यासाठी आणि अगदी नामस्मरण जरी तुम्ही केलं, बघा मनात इतके वाईट विचार येतात आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल, हे तुमचे दोष आहे. सेवा करत असताना आळस येणं, सेवा नाही करू वाटणं किंवा स्वामी सेवा करत असताना अडचणी आलं की लगेच आपण सेवा सोडून देतो. नाही, हे तुमचे कर्म आहे, हा तुमचा प्रारब्ध आहे. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या गोष्टींमुळे तुमची सेवा होणार नाही, ती सेवा तुम्हाला करू देणार नाही. पण मी पण इतकी सक्षम आहे, किती पण अडचण येऊ दे, मी काही सेवा सोडणार नाही. जेव्हा ही वृत्ती तुमच्यात असेल ना, तेव्हा हळूहळू सुरुवातीला अडचणी होतील, भांडणं होतील. स्वामी सेवा करून कोणाच्याच घरात भांडणं झालेले नाही आहे, तुमचे दोष आहे, त्याच्यामुळे भांडण होतात, क्लेश होतं, कलह होतं, काय असेल त्या गोष्टी घडतात. पण स्वामी सेवा करून कधीच कोणाचं वाईट झालेलं नाही आणि कधी होणार सुद्धा नाही. मग याच्यासाठी आपल्याला स्वामी सेवा करत असताना माझं मन शांत असणं, मी सेवा करणार आहे महाराज, माझ्यात तुमच्या म्हणजे मी माझं सांगते, समजा महाराज माझ्यात इतके अवगुण आहे, मला त्यातून बाहेर पडायचं आहे. आता अवगुणासाठी कुठला डॉक्टर नाही आहे. अवगुणासाठी नामस्मरण करणं, चांगले विचार आपण आपल्या मनात आणणं, कोणाची वाईट निंदा नालस्तीनं करणं. बघा, ज्या लोकांची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती असते ना, त्यांना अध्यात्म आवडतं, त्यांना देवांचा छंद लागून जातो. अगदी नाही देवांचा छंद तर ते कधी कोणाबद्दल वाईट बोलत नाही, कोणाची निंदा नालस्ती करत नाही, तुझं माझ्याकडे माझं तुझ्याकडे असं ते कधीही करत नाही. आणि जरी लोकांनी त्यांच्याबद्दल केलं तरी त्यांच्यापर्यंत काही येत नाही, कारण त्यांचा आत्मा, त्यांचं शरीर, त्यांचं मन हे शुद्धीकरण झालेलं आहे. महाराजांची लय गोडी लागते, लय इतक्या कमेंट्स ना, इतकं भारी वाटतं ना, की अगं ताई तुला माहिती का, तू ह्या सेवा सांगितल्या, सगळ्या सेवा झाल्या, पहाटेच मी सगळ्या सेवा करून टाकल्या, माझं इतकं बाकी होतं हे सगळं करून झालं, तितकं बाकी होतं हे सगळं करून झालं. इतकं भारी वाटतं ना, की तुमच्याकडनं सेवा घडते आहे, कारण महाराज ते करू बघता. तुम्ही महाराजांच्या जवळ जाण्यासाठी आपल्या कर्म आपल्याला पूर्ण साफ करावे लागतात, ते धुवावे लागतात, सगळं ते स्वच्छ करावे लागतात. त्याच्यानंतर आपण महाराजांच्या जवळ जातो. एकदा की महाराजांच्या जवळ गेलं बस, मग काहीही टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगते, नेहमी सगळाच विचार आपण करायचा का? मग महाराजांनी का करावा? त्यांनी जर तुमचं शरीर, आत्मा, मन सगळं शुद्धीकरण करून घेतलं आहे, तर त्यांनी काहीतरी नियोजन केलंय ना तुमच्यासाठी. तुम्ही जर महाराजांच्या चरणांजवळ गेला, कुठलंच नाही, बघा आज तुम्हाला किती अडचण आहे, किती दुःख आहे, किती त्रास आहे, याच्या पलीकडे पण अगं आज माझी सेवा घडली बरं का ताई, मी एवढ्या टेन्शन मध्ये होती, मी चालली आहे आणि अचानक समोरून गाडी आली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हटलं, इतकं भारी वाटलं ताई. तो एक आनंद मिळतो आणि तो आनंद लाख मोलाचा आहे. जो आणि मेन म्हणजे ताई माझं ना काहीतरी चुकलं का गं, मी आज सेवा केली आणि घरात भांडणं झाले, मी आज सेवा केली, घरातली वस्तू चोरी झाली. कोणाचंही कधीही काही चुकत नाही. आपलं वाचन चुकलं का, आपलं विचार चुकले का, आचार चुकले का, सगळ्यात आधी तर परमेश्वर कधीही कोणाला शिक्षा देत नाही. तुम्ही चांगल्या भावनेने सेवा केली आहे तर महाराज तुम्हाला कधीच शिक्षा देणार नाही. महाराज नाही, जगाच्या पाठीवर कुठलाच परमेश्वर आपल्याला शिक्षा देत नाही. पण हो, आपले विचार थोडेसे वाईट असेल, आपली वृत्ती वाईट असेल, कोणाला तरी तुम्ही फसवलं असेल, कोणाला तरी तुमचं देणं घेणं बाकी असेल, जे तुमची इच्छाच नाही आहे, तुम्हाला देऊच वाटत नाही लोकांचे पैसे. बरेच लोक असे आहे, म्हणजे त्यांचं तुम्हाला कौतुक वाटतं की लोकांकडनं घेता, स्वतःचं खाणं पिणं हिंडणं फिरणं मजा आजा सगळी चांगली आहे, आणि देताना म्हणजे त्यांची द्यायची दानच नाही राहत. मग अशा वेळी तुमचं कधी चांगलं नाही होणार. तुम्ही कितीही पारायण करा, कितीही डोकं आपटा, त्याच्यासाठी आपली वृत्ती चांगली असणं महत्वाचं आहे. आणि वृत्ती कधी चांगली बनते? जेव्हा तुम्ही नामजप करता, तुम्ही सेवा करता, तुमचे विचार कधी चांगले होतात? जेव्हा तुम्ही अखंड नामजप, चालता बोलता उठता बसता खाता पिता तुम्ही अखंड महाराजांचं जेव्हा तुम्ही नामजप करत असता,
तेव्हा महाराजांच्या नावाची गोडी लागते. आणि महाराजांच्या नावाची गोडी कधी लागते? जेव्हा तुमच्यातले जे काही वाईट गुण आहे, तुमचा भोग कमी होत नाही तोपर्यंत महाराजांची सेवेची गोडी लागत नाही. नाहीतर अगं ताई सेवाच करू वाटत नाही, माझ्याकडनं सेवाच घडत नाही. मला असे म्हणजे मी खरं सांगते, अगदी थोडंसं विषयांतर होईल, आमच्याच बिल्डिंगचे बाबा आहे, 90 वर्ष आहे, 90. त्यांना मी आत्तापर्यंत एका महिन्यात 2 लिखित नाम जपाच्या माझ्याकडच्या वह्या दिलेल्या आहे. बाबा काल मला लिफ्टमध्ये भेटले, म्हणे बेटा हात चपटा झाला नाम जप करून करून, म्हणजे लिहून लिहून हात चपटा, कारण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं लिहितो, हात चपटा झाला. तो माणूस वय वर्ष 90, खरंच मी त्यांना तुम्हाला तो दाखवेल माझ्या कधी व्हिडिओमध्ये त्या बाबांना. वय वर्ष 90 येते, म्हणजे आता 89 संपून 90 लागणार आहे बाबांना ह्या मार्चमध्ये. ते बाबा लिखित नामजप करता, इतकी गोडी लागली त्या बाबांना. एक वही भरलेली आहे, केंद्रात जाऊन जमा केली, दुसरी वही सुरू केली आहे. म्हणे ताई बोलता बोलता 2 दिवसात 7 पेजेस झाले म्हणे ताई. कसं तो माणूस करत असेल? म्हणजे जेव्हा मी रथसप्तमीला हळदी कुंकू केलं तेव्हा त्यांच्या सुनेबरोबर, म्हणजे त्या मामींसोबत मी ती बाबांना नोटबुक दिली, कारण वरती येणं त्यांना शक्य होत नाही. तर मी त्यांना ती लिफ्टमध्ये म्हणजे त्यांना दिली ती. त्या माणसाने 3 ते 4 दिवसामध्ये 7 पेजेस कंप्लीट केले. रोज करतो म्हणत आहे, होत आहे महाराज, करून घेत आहे. ह्या वयात गोडी लागणं म्हणजे आपलं तर आत्ता होते ना, ताई लय थकली ग, लय बसली ग, पाठ दुखली, हेच दुखली, ह्या गोष्टी म्हणजे महाराजांना त्यांची गोडी लागली आहे. तर महाराजांना त्यांची किती गोडी लागली असेल? कधीही प्रेम, आपल्याला महाराजांची गोडी लागली आहे म्हणजे महाराजांनाही आपली गोडी लागलेली आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही सेवा करता, काहीही चुकत नाही, आणि जरी चुकलं, एखादं वाक्य चुकलं, एखादं सेंटेन्स चुकलं, आळस आली, काय आलं ते सगळं आलं, तरी घाबरायचं नाही. महाराज कधीच कोणाचं वाईट करत नाही. माझ्यासाठी महाराजांनी नक्की चांगलं केलेलं आहे. मी महाराजांच्या जवळची आहे आणि माझे दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, महाराज तारून नेतील. अजिबात घाबरायचं नाहीये. चांगल्या मनाने तुम्ही सेवेला सुरुवात करा. जरी काही अडचणी असेल, जरी काही दोष असेल, जरी काही संकट असेल, तरी सुद्धा महाराज ते तारवून नेतात. सगळ्यांसाठी महाराज उपलब्ध आहे, पण आपल्यालाच वेळ द्यायची गरज आहे. रोज वेळ दिलाच पाहिजे, रोज नाम जप केलंच पाहिजे. महाराजांसमोर बसून नाही तर नित्यसेवा श्री गुरुपीठ ऍप डाउनलोड करा, किंवा नित्यसेवा स्वामीचरित्र सारामृत तुम्ही घेऊन फिरू शकता, हरकत नाही. तेव्हाही तुम्ही सेवा करू शकता. सेवा करायला कुठलं बंधन नाही, पण आपली ही मनस्थिती असणं तेवढंच महत्वाचं आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.